वादळी वाऱ्यामुळं माझ्या आंब्याच्या बागेचं देखील बरंच नुकसान झालं। गेल्या 4 दिवसापासून मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे आणि या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडाखा आंबा उत्पादकासह इतरांना बसला। मी आज सकाळी सहज फेरफटका मारला असता प्रत्येक झाडाखाली कैऱ्यांचा अक्षरशः सडा पडलेला मला दिसून आला। रात्रीसुद्धा पाऊस बीड जिल्ह्यासह इतर ठिकाणी पडलेला आहे आणि रात्रीच्या पावसामध्ये तितकं वारं नव्हतं, मात्र परवा दिवशी जे वारं होतं त्या वाऱ्यामध्ये मात्र मोठं नुकसान आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे। तर माझ्या बागेमध्ये एक असं झाड आहे, त्या झाडाला प्रचंड प्रमाणात कैऱ्या लागलेल्या आहेत। पानं कमी पण कैऱ्या जास्त लागलेल्या आहेत, हे आपण पाहू शकता। हे एक असं झाड आहे, त्याला इतका प्रचंड माल लागलेला आहे। हा माल बघा, इतकं अक्षरशः झाड कलांडू लागलं, त्याच्या फांट्यासुद्धा तुटायची वेळ आली, इतका माल या झाडाला लागला। यापूर्वी इतका माल या झाडाला कधीही लागलेला नव्हता, तरी या वादळी वाऱ्यामुळं बऱ्याच कैऱ्या या झाडाच्या पडलेल्या आहेत आणि तरीही इतका माल, म्हणजे आज 4 एप्रिल आहे, आज इतका माल या झाडाला टिकून आहे। हे झाड 100% फुटलं होतं आणि याची कैरीसुद्धा अत्यंत क्वालिटीची आहे। हे बघा कैऱ्या, हा माल बघा। आता हा माल शेवटपर्यंत टिकला पाहिजे, कारण की कुठले ना कुठलं संकट कोसळत असतं आणि आंबा उतरायला म्हणजे पाडाला लागायला याला आणखी काही दिवसाचा अवधी आहे आणि जवळपास 1 महिना तरी जाईल। 1 महिन्यानंतर हा आंबा पाडाला लागणार आहे। इतर झाडाला इतका माल नाही, पण या झाडाला प्रचंड प्रमाणात माल आहे। बघा ही कैरी, हे बघा रात्री एवढी मोठी कैरी पडली। अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे झाड, याला शेणखत टाकलेलं होतं, शेणखत सगळ्याच झाडाला टाकलं होतं, पण या झाडालाच, एकमेव झाडालाच यंदा इतका माल आपल्याला पाहावयास मिळत आहे। जवळपास 1 क्विंटलपेक्षा जास्त माल या झाडाला निघणार आहे।